महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालाय, ज्यामध्ये 7 विविध क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आम्ही तयार करणार आहोत, ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं जीवन हे चांगलं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल आणि लोकोपयोगी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि तोच ती जी त्यांची शक्ती आहे ती आपल्याला महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातला हा करार आहे, ज्यामध्ये शेतीचं क्षेत्र आहे किंवा सस्टेनेबिलिटीचं क्षेत्र आहे किंवा याच्यामध्ये स्टार्टअप्सचं क्षेत्र आहे, हेल्थकेअरचं क्षेत्र आहे, अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम त्या ठिकाणी करणार आहोत. स्किलिंगचं क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं, वेगानं बदलू शकतं, गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते, त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत. थेट शेवटचा जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीचं त्या ठिकाणी तिथे त्यांनी काय पेरलं पाहिजे किंवा काय पेरलंय, त्याची वाढ कशी झाली आहे, इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग किंवा डेटा हा आपल्याला मिळू शकतो आणि तोही शेतकरी आपल्या मोबाईल ॲपवरनं त्यांनी काय वापरलं पाहिजे, त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते, ती कशा प्रकारची कीड आहे, ती न येण्याकरता काय केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी या त्यांना मोबाईल ॲप्लिकेशनवरनं कळू शकतात. आपल्याला माहिती आहे स्टार्टअप असेल किंवा स्किलिंग असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही गुगलच्या प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून आणि त्याला स्केलेबल करून त्या माध्यमातून लोकांची लाईफ चेंज करणार आहोत. आणि यासोबत जे IIIT नागपूर आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI हे आता आम्ही गुगलसोबत सुरू करतो आहोत की ज्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा आपल्याला मिळेल आणि AIच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या बराच पुढे जाईल, अशा प्रकारचा हा अतिशय चांगला MOU आज आम्ही केलेला आहे.